सिंधुदुर्गच्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर असलेला शिवरायांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट. 4 डिसेंबर 2023ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं होतं अनावरण. पीडब्ल्यूडी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडनं राजकोट किल्ल्यावर पाहणी. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर चव्हाणांनी केली पाहणी. राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारला, त्यांच्यावर सुओ मोटो दाखल करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाणांचे आदेश. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती. चव्हाणांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी. पुतळा नौदलानं उभारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. नौदलाचे अधिकारी उद्या राजकोट किल्ल्याला भेट देणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याला प्राधान्य. पुतळा कोसळल्यानंतर मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम ठाण्यातल्या कंत्राटदाराला दिलं. त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा. खासदार अमोल कोल्हेंची मागणी. शिवभक्तांना शांतता राखण्याचंही कोल्हेंचं आवाहन. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. केवळ पंतप्रधानांच्या हस्ते पुतळा उभारायचा होता. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सरकारला कामाच्या दर्जाचं देणं घेणं नसल्याचाही केला आरोप. महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा लावलेला पुतळा कधीच पडलेला नाही. असा कमकुवत पुतळा बसवताच कसा? राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला. आता शास्त्रोक्त पद्धतीनं स्मारकाची पुनर्बांधणी करा. राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची मागणी. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर राज्यभर आंदोलन करू. ठाकरे गटातले आमदार वैभव नाईक यांचा इशारा. सिंधुदुर्गातल्या मालवणमधील पीडब्ल्यूडी कार्यालयाची आमदार वैभव नाईकांकडनं तोडफोड. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं संताप व्यक्त. राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिलं होतं त्याला काळ्या यादीत टाका. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. राजकोट किल्ल्यावरील पुतळा बसवण्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं. महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलसमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. यावेळेला भाजप कार्यकर्ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज. आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. भाजप आणि ठाकरे गटातल्या राड्यानंतर दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. ठाकरे गटाच्या 28 तर भाजपच्या 32 कार्यकर्त्यांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लाठीचार्जचे आदेश वरून येतात. छत्रपती संभाजीनगरमधल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अंतरवालीत लाठीचार्जचे आदेश देणारा जनरल डायर कोण होता? आदित्य ठाकरेंचा सवाल. पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला. ठाकरेंच्या रॅलीत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आदित्य ठाकरेंची आंदोलकांना ग्वाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक नेत्यांचीही उपस्थिती. मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करा. मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी नवीन तंत्रज्ञानानं भरले जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. महामार्गाच्या कामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वतःहून लक्ष घातलंय. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळेला महाविकास आघाडीची निदर्शनं. महिलांवरील अत्याचारांच्या अनुषंगानं योग्य कारवाई होत नसल्यानं कार्यकर्ते संतप्त. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न. मुंबईच्या अटल सेतूवरून 7 महिन्यात 50 लाख वाहनांचा प्रवास. अटल सेतूच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील 2 महत्त्वाच्या विमानतळांदरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार. छत्रपती संभाजीनगरमधल्या उत्तरानगरीमधील ए सेक्टरमध्ये रस्त्याचं काम अपूर्ण. नागरिकांचा रस्त्यावर येऊन संताप. प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना केली नाही तर पालिकेवर धडक मोर्चा काढणार. समाजसेवकांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे